आई बाबा. तुम्हाला असं वाटत असेल मी असं का म्हणते, पण माझं बोलणं झाल्यावर तुम्हाला कळेल की मी असं का म्हणत होते. सगळं काही काम मला करावं लागतं, कुणालाच पडली नाही या घरात. तुमच्या आईने तर मला विचारलं सुद्धा नाही कशी आहेस काय. अगो हो, इतकी काय चिडतेस? चिडू नाही तर काय करू? कुणाला पडलीच नाहीये माझी. जाऊ द्या, मला नाही बोलायचं. थांबा बाबा, थांबाई. मला नाही यायचंय पुण्यात. पोटातच राहू दे मला तुझ्या. खरं तर मला जन्मालाच यायचं नाही. कशाला यायचं? किती हायजेनिक आहे या पृथ्वीवरचा नाही. मी सेफ आहे का ग? खरंच सांग आई. मला असं जाणवलंय की भारतात मुलींना नीट वागवलं जात नाही. महाभारत मालिकेत द्रौपदीच्या वस्त्राला दाखवलं ना परवा. मी सीतेला नव्हताने पळवले. प्रत्येक मालिकेत सासू सुनाला अजून एक का चालते? मी नवरा स्त्रीच्या वर्तनाचा का संशय घेतो? सांग आई. अगं आता तर म्हणे संपूर्ण भारतात प्रत्येक 2 तासात एक बलात्कार होतो. पण आई, बलात्कार म्हणजे काय ग? अगं ऐकतेस ना, मी तुझी जन्माला न येऊ इच्छिणारी तुझ्या पोटातली मुलगी कोणती आहे? लक्ष कुठे आहे तुझं? तुझ्या सासूने म्हणजे माझ्या बाबांच्या आईने तुझ्याकडे 9 महिने नीट लक्ष दिलं नाही म्हणून तू बाबांशी भांडत होतीस ना. अगं सासू काय मी आई काय, दोघीही स्त्रियाच ना. तू कसं का वागते एक स्त्री दुसऱ्या स्त्रीशी? आणि हो आई, जर का तुला मुलगी म्हणजे मी झाले, बाबांना आवडणार नसेल, घरात सर्व नाक ओरडणार असतील, नावं ठेवणार असतील, तर कशाला जन्माला यायचं? जन्माला आल्यावर जर चांगली शाळा, शिक्षण, चांगली शेजारी, चांगले मित्र जर मिळायची गॅरंटी नसेल, तर कसं व्हायचं ग माझं? आई, तू नोकरी करतेस ना? मग तुम्हाला डे केअर मध्ये ठेवणार. तिथल्या मावशी कसं वागतील, कसं बोलतील, काय म्हणतील ग? पण आई, तू बाबांना सांगून ठेवलंयस ना की मुलगी झाली तरी चिडायचं नाही म्हणून. होय, तुम्ही दोघेही घाबरता ना की आजकाल भारतात मुलींना जगणं मुश्किल झालंय म्हणून. खरंच चांगलं सत्वयुक्त अन्न मिळत नाही, महागाई वाढली असं तू सारखं म्हणत असतेस ना घरात. गॅस महाग, पेट्रोल महाग, औषधं महाग. मग माझ्यापेक्षा त्या महागाईकडेच तुझं बाबांचं लक्ष राहणार. मग महागाईला सुधारा तुम्ही आधी. बेटी धनकी बेटी असं म्हणतात ना, खरं का? पण त्या बेटीच्या जन्मानंतरच्या सर्व जबाबदाऱ्या जर पार पाडता येत नसतील तर कशाला जन्माला यायचं? मुलींची काळजी, तिला मोठं करणं, यापेक्षा जर मूल जन्माला घालणं तुम्हाला पैशाने, आधाराने जर अवघड होणार असेल तर हा जन्मच नको